बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरात पार पडलेल्या विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्याची। सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांचे उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा पार पडला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे नुकतेच निगडी प्राधिकरण येथील PMRDA कार्यालय शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या ग.दी. माडगुळकर नाट्यगृह याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। नाट्यगृहाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना आधुनिक सोयी सुविधा असलेल्या नाट्यगृहाचा लाभ घेता येणार आहे। तसेच पिंपरी चिंचवड शहरातील भव्य नाट्यगृह म्हणून ग.दी. माडगुळकर नाट्यगृह ओळखले जाणार आहे। या उद्घाटन सोहळ्यादरम्यान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अश्विनी जगताप, पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे, विधान परिषद आमदार उमा खापरे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह व पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित होते। पाहुयात। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 19 विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, सन्माननीय खासदार श्रीरंग बारणे, सन्माननीय आमदार महेश दादा लांडगे, अश्विनीताई जगताप, उमाताई खापरे, अण्णाजी बनसोडे, मंचावर उपस्थित श्री अमर साबळे, माई ढोरे, शंकर जगताप, त्याचप्रमाणे सुमित्र माडगुळकर आणि संपूर्ण माडगुळकर कुटुंबीय, आपले प्रशासकीय अधिकारी श्री सौरभ राव, श्री शेखर सिंग, श्री राहुल महिवाल, श्री राजेश देशमुख, श्री विनयकुमार चौबे, त्याचप्रमाणे मगाशी महेशदारांनी उल्लेख केला की नगरसेवक म्हणून ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, महेशदादांचे नेतृत्वात हे तयार होत असताना ज्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं अशा शैलजाताई मोरे, शर्मिलाताई बाबर, राजू मिसाळ, अनुप मोरे, त्याचप्रमाणे अमित गावडे, उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी, पदाधिकारी आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये साहजिकच आम्हाला लक्ष्मण भाऊ जगताप यांची आठवण होत असते, कारण या शहराच्या विकासामध्ये त्यांचा देखील एक अत्यंत मोलाचा वाटा होता। आज ते आमच्यामध्ये नाहीत, पण त्यांची देखील मी या निमित्ताने निश्चितपणे आठवण करतो। आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अनेक कामांचं भूमिपूजन, उद्घाटन आपण या ठिकाणी केलं आहे आणि त्यामध्ये गदिमांच्या नावानं अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे सभागृह या ठिकाणी तयार केल्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो। साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातलं गदिमांचं नाव हे इतकं अमर आहे की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या साहित्य जत्रेमध्ये आणि मराठी माणसाकरता गदिमा हे एक अतिशय अविस्मरणीय अशा प्रकारचं स्वप्न आहे। आपल्याला माहिती आहे की गदिमांना आपण आधुनिक वाल्मिकी देखील म्हणतो, कारण गीत रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांची कथा जी त्यांनी अजरामर केली आणि बाबूजींनी देखील त्यामध्ये ज्या प्रकारे प्राण फुंकले, मला असं वाटतं की पिढ्या बदलत गेल्या
पण गोडवा मात्र वाढतच राहिला. आणि आजही रामायणाचा उल्लेख केल्यानंतर किंवा कुठलाही सण असो, रामनवमी असो, गीत रामायणाशिवाय मला असं वाटतं की आपला दिवस पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे आधुनिक वाल्मिकी असलेले आणि खरं तर साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशा प्रकारचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं गीत असेल, संगीत असेल, नाटक असेल किंवा अगदी विविध साहित्य असेल, सगळ्या प्रकारच्या साहित्यामध्ये सिनेमा लेखनापासनं, स्टोरी रायटिंगपासनं, स्क्रीन प्ले रायटिंगपासनं सगळ्या गोष्टी या गदिमांनी त्या ठिकाणी केल्या. आणि म्हणूनच एक अतिशय मोठी व्यक्ती की ज्यांचं स्मरण हे आपल्याला राहिलं पाहिजे. गदिमांना 10 भाषा ज्ञात होत्या आणि आपल्याला माहिती आहे की हिंदी सिनेमामध्ये देखील त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे, 2 आंखें 12 हात सारखा एक सिनेमा जो त्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय मंचावर देखील अत्यंत गाजला. अशा अनेक गोष्टी ज्या त्यांच्या नावे या ठिकाणी आहेत. तर अशा व्यक्तीचं नाव ज्यावेळेस आपण एखाद्या सभागृहाला देतो त्यावेळी माझं मत असं आहे की त्या शहराची उंची वाढते. आणि म्हणून आज या शहराची उंची वाढवण्याचं काम या सभागृहाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. आज जी वेगवेगळ्या कामांचं आपण उद्घाटन, भूमिपूजन केलं, खरं म्हणजे आम्ही असं अनेक वेळा बोलताना ऐकलं होतं की दिवसा तारे पाहणं, दिन में तारे दिखाय असं आपण म्हणतो. पण ते खरंच आज तारांगणामध्ये आम्हाला पाहायला मिळाले. इतकं सुंदर तारांगण आज या ठिकाणी तयार झालं आणि त्याच्यामध्ये थोडा वेळच का होईना आम्हाला ते बघण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे मला तर असं वाटत होतं की कार्यक्रम त्या ठिकाणी थोडा पुढे ढकलून तासभर जरा त्या तारांगणामध्ये बसून संपूर्ण आपल्या या सृष्टीची जी काही रचना आहे, ती रचना, सौरमंडलाची रचना ही आपण समजून घ्यावी. पण मला विश्वास आहे की आपले जे तरुण आहेत, आपली जी बालकं आहेत, यांच्या ज्ञानामध्ये सकारात्मक अशा प्रकारची भर पाडण्याचं काम आणि त्यांना एक प्रकारे विज्ञानाकडे आकृष्ट करण्याचं काम हे या तारांगणाच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. अतिशय सुंदर अशा प्रकारचे तारांगण या ठिकाणी तयार झालंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अतिशय सुसज्जित अशा प्रकारची इमारत, खरं म्हणजे अशी तुमची इमारत चांगलीच आहे, पण आता शहर इतकं वाढलं आहे की त्याकरता अधिक चांगली. आणि मला असं वाटतं की ज्याला आपण भविष्यातली शहरं म्हणतो, म्हणजे सिटीज ऑफ फ्युचर म्हणतो, अशा प्रकारच्या सिटीज ऑफ फ्युचरमध्ये आज आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा समावेश आहे. आणि त्यामुळे या शहरातनं भविष्याला देखील अपेक्षा आहे आणि भविष्याकडनं या शहराला देखील अपेक्षा आहे. अशा परिस्थितीमध्ये या शहराचं संचालन करणारी ही इमारत अतिशय उत्तम असली पाहिजे. आणि म्हणून फारच सुंदर अशा प्रकारची रचना असलेली ही इमारत तयार होते आहे. पण मला या गोष्टीचा विश्वास आहे की आमच्या आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांना हे ज्ञातच असेल की इमारतीपेक्षा इमारतीत काम करणारी माणसं ही किती एफिशियंटली काम करतील, ही किती संवेदनेने काम करतील, ही किती आपुलकीने काम करतील, त्याच्या आधारावर त्या इमारतीचं मूल्यमापन होणार आहे. पण त्यांना ती आपुलकी यावी, ती संवेदना यावी, अशा प्रकारचं वातावरण मात्र या इमारतीमध्ये निश्चितपणे असेल. आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये सामान्य नागरिकाला, खरं म्हणजे महानगरपालिकेत ज्याची आवश्यकताच पडू नये पण तरी कधी कधी पडते, तर पडल्यानंतर तिथे गेल्यावर त्याला चांगलं वाटलं पाहिजे, त्याचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. अशा प्रकारची अतिशय चांगली इमारत या ठिकाणी तयार होते. सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प जो 100 MLD पाण्याचा प्रकल्प की ज्याचा बैजदादांनी सांगितलं सातत्याने त्याचा पाठपुरावा सुरू होता. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण आपल्या पिंपरी चिंचवड शहराकरता पाण्याचं ॲडिशनल रिझर्वेशन त्या ठिकाणी दिलं. कारण इतक्या वेगानं वाढणारं हे शहर आहे आणि हे वेगानं वाढत असताना बाकी इन्फ्रास्ट्रक्चर हे करणं सोपं असतं, पण पाणी पुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि त्यासोबत कचऱ्याचा निचरा या 3 गोष्टी अशा असतात की ज्या अत्यंत कठीण असतात. त्याचा वेग हा कमी असतो. पण शहर
किती सुंदर आहे हे इमारतीने ठरत नाही, कारण आता अलीकडच्या काळामध्ये सौंदर्य हे एस्थेटिक्सला नाही आहे, ते सस्टेनेबिलिटीला आहे. आणि सस्टेनेबिलिटी करता, शाश्वत शहराकरता महत्त्वाचं आहे की त्या शहरामध्ये पिण्याचं पाणी योग्य प्रकारे येतं की नाही, जे सांडपाणी आहे त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो की नाही, आणि जो कचरा आहे त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट सायंटिफिक पद्धतीने आपण करतो की नाही. मला अतिशय आनंद आहे की आज यातल्या काही गोष्टींची सुरुवात आपण केली आहे आणि विशेषतः हा 100 MLDचा पाणी पुरवठ्याचा जो प्रकल्प आज सुरू झाला आहे यातनं या शहरातल्या पाणी समस्येवर खूप मोठ्या प्रमाणात आपण तोडगा काढू शकणार आहोत. पण त्यासोबत पूर्ण जे 268 MLD म्हणजे जवळपास 300 MLD हे जे पाणी या शहराला द्यायचं आहे ते जोपर्यंत पूर्ण मिळणार नाही तोपर्यंत शहराचा जो सगळा वाढता भाग आहे, म्हणजे आता मागच्या काळामध्ये मी बघितलं आज इथे जवळपास 3 लाख तर फ्लॅट्स तयार होत आहेत, म्हणजे केवढी लोकसंख्या इथली वाढणार आहे. मग या सगळ्या लोकसंख्येला उद्या पाणी द्यावंच लागणार आहे आणि या दृष्टीने मला असं वाटतं की याचा पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. मग अशी महेश दादांनी मला सांगितलं की त्या ठिकाणी जी 26 किलोमीटरची पाईपलाईन आहे त्याचं लँड ॲक्विजिशन करायचं आहे, त्याच्यामधल्या काही अडचणी आहेत. मी लगेच आज विभागीय आयुक्तांची चर्चा केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये विभागीय आयुक्त महोदय आणि जिल्हाधिकारी महोदय एका महिन्याच्या आत संपूर्ण लँड ही महानगरपालिकेला दिली पाहिजे, ही जबाबदारी तुमची आहे. आणि त्याच्यात काही अडचण असेल तर माझ्याकडे बैठक आहे. मला माहिती आहे की 6 विभागांची ती लँड आहे आणि आपले विभाग तर असे असतात, आपला दोष आहे हा की प्रत्येकाला असं वाटतं की माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि ही दिली म्हणजे माझं घरचंच काहीतरी चाललं आहे, त्यामुळे त्या फाईलवर जितका जास्त वेळ बसता येईल तेवढा बसण्याचा प्रयत्न ते करतात. पण आता आपल्या राज्यातलं सरकार हे एफिशियंट सरकार आहे, हे वेगानं काम करणारं सरकार आहे. आज आमचे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी 12 तास 16 तास काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हे लँड ॲक्विजिशन केलं पाहिजे, तात्काळ ते लँड हँडओव्हर केली पाहिजे. आणि महानगरपालिकेनेही खरं म्हणजे 26 किलोमीटरची लाईन टाकायला वेळ किती लागतो, 1 वर्षाच्या आत हे आपण करू शकता. त्यामुळे वेगानं हे काम पूर्ण करून, जागा तर तुमच्याकडे आहेच, आता मगाशी तुम्ही दाखवलं 300 MLDची सगळी व्यवस्था तुम्ही करून ठेवली आहे. पाईपलाईन आली की तुम्हाला पलीकडचं काम करता येईल, डिस्ट्रीब्युशनची देखील योजना तुम्ही तयार केलेली आहे, काही आहे या ठिकाणी. त्यामुळे या शहराला पिण्याचं पाणी हे पुढच्या 1-2 वर्षामध्ये मुबलक प्रमाणात मिळालंच पाहिजे, ही जबाबदारी आज आपण सगळ्यांनी स्वीकारली तर हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं सौंदर्य हे आपण अधिक वाढवू शकू आणि त्याला अधिक लोकाभिमुख आपण करू शकू. त्यासोबत आज खरं म्हणजे आपण पिण्याच्या पाण्याचा इतका विचार करतो, पण त्यासोबत आपण जे काही पाणी वापरतो त्यातलं सांडपाणी जे आहे त्याचं ट्रीटमेंट ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही ट्रीटमेंट करून या पाण्याचा पुनर्वापर महत्त्वाचा आहे. आज आपलं पिंपरी चिंचवडचा भाग औद्योगिक आहे आणि या औद्योगिक भागामध्ये आपण जर पुनर्वापर पाण्याचा केला तर आपल्याला कल्पना आहे की आपण आता राज्यामध्ये ठरवलंय की ट्रीटेड पाणी 50 किलोमीटरच्या एरियातल्या MIDCला कंपल्सरी असेल की त्यांना महानगरपालिकेचं ट्रीटेड पाणी विकत घ्यावंच लागेल. त्यांना आम्ही महानगरपालिकेचं ट्रीटेड पाणी मिळत असेल तर आम्ही त्यांना जे काही शेतकऱ्याचं सिंचनाचं पाणी आहे किंवा पिण्याचं पाणी आहे हे त्यांना आम्ही इंडस्ट्रियल वापराकरता घेऊ देणार नाही, अशा प्रकारचा नियम हा आता आपण तयार केला आहे. आणि मग आता हे जर 300 MLD पाणी जे आता तुमच्याकडे तयार होणार आहे याच्यावर प्रक्रिया करून त्यातलं 200-250 MLD पाणी हे जर तुम्ही इंडस्ट्री करता उपलब्ध करून दिलं तर आज जो कॉन्फ्लिक्ट होतो, म्हणजे शहरं वाढताय आणि शहराच्या आसपासच्या गावातले लोक असं म्हणतात की शहरीकरण झाल्यामुळे आमच्या शेतीचं पाणी हे शहरांकडे तुम्ही नेताय आणि शहरं आणि गावं यांच्यातला कॉन्फ्लिक्ट वाढतोय, हा आपल्याला पूर्ण बंद करता येईल. आणि या पाण्याचं रिसायकलिंग करून त्याचा वापर जर आपण केला तर त्याचा दुसरा फायदा असा आहे की आज हे सगळं घाण पाणी सांडपाणी हे आपण आपल्या नद्यांमध्ये त्या ठिकाणी सोडतोय आणि त्यातनं आपल्या नद्या या पूर्णपणे प्रदूषित होत आहेत. त्याचं प्रदूषण देखील आपण दूर करू शकू आणि सस्टेनेबल शहराकडे जाण्याचा जो मार्ग आहे अतिशय चांगल्या प्रकारे आपण देऊ शकू. मला आपलं अभिनंदन करायचं आहे की आपण बायोमायनिंगचा प्रकल्प सुरू करतात आणि याच्यामुळे केवळ जमीन रिक्लेम होईल एवढंच नाही तर लिगसी वेस्ट
आता केंद्र सरकारने हा नियम केला आहे की प्रत्येक शहराला लिगसी वेस्ट म्हणजे वर्षानुवर्ष साठवून ठेवलेली, जसा डोंगर म्हणून महेश दादा तुम्ही उल्लेख केला, आता शहरातले हे सगळे डोंगर ही सगळी लिगसी वेस्ट आता आपल्याला ट्रीट करायची आहे. आणि इतक्या चांगल्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत की ज्याच्यातनं मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारे आपण ती ट्रीटमेंट करू शकू. तुम्ही आता नवीन वेस्ट करता देखील वेस्ट टू एनर्जीचा एक प्रकल्प करताय, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या सगळ्या गोष्टी आपण जर वेगानं केल्या तर मला असं वाटतं की हे जे पिंपरी चिंचवड सारखं अतिशय चांगलं शहर आहे, खरं म्हणजे या शहराची खासियत अशी आहे, हे शहर देखील आहे आणि गाव देखील आहे. कारण इथल्या गावकऱ्यांनी आपलं गावपण आणि गावकी ही दोन्ही जपलेली आहे. आणि त्याच वेळी आधुनिकता जी आहे ती आधुनिकता देखील या शहराला लाभलेली आहे. आणि म्हणून अतिशय सुंदर अशा प्रकारचं असं मिश्रण आहे. आणि त्यालाच आपल्याला एका आधुनिक शहराकडे नेण्याचं काम हे सगळी इथली संस्कृती जपत आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि मला विश्वास आहे की हे जे सगळे प्रकल्प आपण वेगवेगळे केलेले आहेत, मग स्किल डेव्हलपमेंटचा प्रकल्प असेल, शाळांचा प्रकल्प असेल, वेगवेगळ्या प्रकारे रोजगारांचे प्रकल्प असतील, या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चित आपल्याला एक चांगलं शहर तयार करता येईल. राज्य सरकार हे पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी आहे. मागच्या काळामध्ये आम्ही ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे शास्ती कर हा पूर्णपणे आपण रद्द केलेला आहे. आणि यासोबत मी आपल्याला निश्चितपणे महेशदादा तुम्ही किंवा आप्पा तुम्ही जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत, मग ते 12.5% विषय असो किंवा इतर जे सगळे विषय आहेत, या विषयांवरही अत्यंत वेगानं निर्णय आपलं सरकार या ठिकाणी घेईल. आणि जे जे प्रलंबित प्रश्न आहेत, खरं म्हणजे त्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात आपण जर आम्हाला महेशदादा एक निवेदन आज दिलेलंच आहे तर आपण जरूर त्याची एक बैठक तात्काळ लावू आणि पिंपरी चिंचवडचे जे प्रश्न राज्य सरकारकडे असतील ते वेगानं पूर्ण करायचे अशा प्रकारचा आमचा मानस आहे. तुम्ही उल्लेख केला पिंपरी चिंचवडमध्ये आपण पोलीस मुख्यालय तयार केलं, येथे पोलीस आयुक्तालय तयार केलं. आता त्या पोलीस आयुक्तालयाला नवीन बिल्डिंग आपल्याला द्यायची आहे, त्या संदर्भात त्याचं बळकटीकरण आपल्याला करायचं आहे, तिथे अधिक अधिकारी आपल्याला द्यायचे आहेत, त्याचंही नियोजन आता यावर्षी आम्ही केलंय. आता पिंपरी चिंचवडला सेफ सिटी करण्याच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात इथल्या पोलिसांचंही बळकटीकरण हे येत्या काळामध्ये आपल्याला होताना याच वर्षी दिसेल, हेही मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो. आणि खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण कार्यक्रमाला ऑलरेडी 1.25 ते 1.5 तास उशीर झालाय. आणि महेशदादांनी सकाळी असं सांगितलं होतं की काही खाऊन येऊ नका, माझ्याकडे जेवण तुम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यामुळे 3 वाजले तरी मी उपाशी आहे आणि आपणही सगळे उपाशीच असाल हा मला विश्वास आहे. आणि म्हणून अधिक वेळ न बोलता मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो. या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि भविष्यातही हे शहर चांगलं व्हावं याकरता माझ्या वतीनं जे जे करता येईल आणि शासनाच्या वतीनं जे जे करता येईल ते करण्याचा आपल्याला शब्द देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मांडल्या त्याच्यावर त्याला अनुसरून देवेंद्रजी करतील यासाठी उत्सुक आहात. मी महानगरपालिका अस्तित्वात होती, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका काम करत होती, त्या काळामध्ये मान्य झालेली अनेक कामं ही पूर्ण झाली आहेत, पूर्णत्वाच्या दिशेने आहेत. ती पूर्ण करण्यामध्ये जवळजवळ गेली 15 महिने महानगरपालिका अस्तित्वात नसतानाही प्रशासनाने जी कामं पूर्ण होण्यामध्ये जी तत्परता दाखवली त्याबद्दल या प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त शेखर सिंगजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण ज्यावेळेला महानगरपालिका अस्तित्वात असते त्यावेळेला नगरसेवकांचा डेटा असतो, ते वारंवार त्या कामाचा आढावा घेत असतात. परंतु अशी महानगरपालिका अस्तित्वात नसताना ज्याला आपण म्हणतो सुमोटो प्रोएक्टिव्हली ही कामं स्वतःहून पूर्ण करणं हे फारच महत्त्वाचं असतं आणि ती तत्परता त्यांनी दाखवलेली आहे. अनेक आगामी काळातल्या गोष्टी मांडल्या आहेत. मला महेशदादांचं भाषण ऐकता ऐकता असं वाटलं की ते आता मागणी करता करता मुंबईचा समुद्रही आम्हाला पिंपरीला द्या अशा प्रकारची मागणी करतात की काय. परंतु लोकप्रतिनिधी तोच की जो कधी समाधानी नसतो. लोकप्रतिनिधी ज्यावेळेला समाधानी होतो त्यावेळेला विकास संपतो. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं क्षेत्र हे जरी भौगोलिक क्षेत्र वाढलं नाही तरी असलेल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये वाढणारी इंडस्ट्री आणि त्या इंडस्ट्रीमध्ये वाढणारं जे पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या,
ते पाहता कुठलीही गोष्ट ही तशी कधी पूर्णच होणारी नाही आहे. त्यामुळे सातत्याने नवीन नवीन गोष्टी समोर येण्याची आवश्यकता आहे. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्व लोकप्रतिनिधींना आणि नागरिकांना शब्द देतो की अशा सगळ्या त्यावेळेला येणाऱ्या ज्या विषय आहेत ते विषय इथे आढावा घेऊन पूर्ण करण्याचे असतील ते पूर्ण करूच, परंतु शासनापर्यंत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन. परवाच प्रामुख्याने काही प्रकल्पग्रस्तांनी शहराचं पाणी थांबवलं होतं, त्याही विषयात मी तातडीने त्यांच्याशी फोनवर बोललो. त्यांना आश्वस्त केलं. कलेक्टर महोदयांनी मी 19 तारखेला त्यांची बैठक घेणार आहे. वाढत्या शहरामध्ये जशी सरकारची विकासाची जबाबदारी आहे, म्हणजे आता आजच प्रामुख्याने हा जो पाण्याचा प्रकल्प सुरू झाला याची बरेच दिवस आपण प्रतीक्षा करत होतो की 100 MLD क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन. एकूण 300 MLDचा हा प्रकल्प आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात उल्लेख करतील की याचा उर्वरित टप्पा जो आहे तो पूर्ण करण्यासाठी काही शासकीय जागांच्या परवानग्यांचे विषय आहेत. त्यांनी आम्ही गाडीमध्ये बरोबर असताना हे मान्य केलं की कलेक्टर महोदय, विभागीय आयुक्त यांच्यावरती बैठक करून त्यातल्या सगळ्या तांत्रिक गोष्टी ते पूर्ण करतील. त्यामुळे अशा ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत, प्रामुख्याने पाणी पिण्याचं, प्रामुख्याने कचऱ्याचं निर्गतीकरण, प्रामुख्याने रस्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा, या सगळ्या विषयामध्ये प्रशासनाची जशी जबाबदारी आहे तशी नागरिक म्हणून सुद्धा वाढत्या शहरामध्ये आपली जबाबदारी आहे. पाणी हे शेवटी जे आहे तेच आपल्याला मिळणार आहे. ते आहे ते कसं त्याचं नियोजन करता येईल, ते कसं कमी प्रमाणात वापरता येईल असा आपण सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे. तरच देशामध्ये इंदोरसारखी जी शहरं ही स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सातत्याने 5-5, 6-6 वर्ष पुरस्कार मिळतात. त्याच्यामध्ये प्रशासन जसं कारणीभूत असतं तसं नागरिक सुद्धा त्याच्यामध्ये आपला सहयोग देत असतो. आणि मला असं वाटतं की आपण सगळेजण हे शहर हे लोकसंख्येने कितीही वाढलं तरी त्यातल्या व्यवस्था नीट राहतील यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो. आणि माननीय देवेंद्रजींना आता पुन्हा कार्यक्रमाचं संचालन करण्याने त्यांना बोलवण्यामध्ये वेळ नाही घालवता मीच त्यांना भाषणासाठी निमंत्रित करतो. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते विविध प्रकल्पाचं या ठिकाणी उद्घाटन आणि भूमिपूजन होत असताना प्रामुख्यानं या शहराच्या पाण्याची गरज ओळखून महामास्करमधून 100 MLD पाणी या शहराला आज मिळतंय. आणि ती शहराची गरज ओळखून हे काम अतिशय चांगल्या प्रकारचं काम होतंय. खरं तर कैलासवासी अण्णासाहेब मगर यांनी या शहरामध्ये प्रथमतः नगरपालिकेची स्थापना केली त्यावेळेस 75,000 या शहराची लोकवस्ती होती. आज जवळपास 30-32 लाखावरती हे शहर गेलेले आहे. आणि शहराच्या गरजा पाहून जो या शहरामध्ये काम करत होता त्यांनी एक चांगल्या प्रकारचं सुव्यवस्थित काम केलेलं आहे. शहर वाढत असताना काम देखील चांगलं झालेलं आहे. आज प्रामुख्यानं जी उद्घाटन झालेली त्यामध्ये पाण्याची योजना असेल, हे अतिशय सुंदर असं नाट्यगृह असेल किंवा तारांगण, या शहराला गरज ओळखून तारांगणाचं काम केलेलं आहे. महेशदादांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की महेशदादा स्थायी समितीचा अध्यक्ष असताना या नाट्यगृहाची सुरुवात केली आणि महेशदादा आपण आमदार असताना त्याचं उद्घाटन या राज्याचे लोकप्रिय नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते होते. एक दूरदृष्टी नेत्याच्या शुभ हस्ते एक चांगल्या उपक्रमाचं उद्घाटन होत आहे. तारांगणाचं उद्घाटन झालंय. फडणवीस साहेब मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो 1999ला आणि महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तारांगणासाठी तरतूद होती, त्याला मंजुरी मिळाली होती. जर्मनीच्या गोटो कंपनीला ते काम देखील दिलं होतं आणि मी स्थायी समितीचा अध्यक्ष वेगळ्या पक्षाचा होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि माझ्या कारकिर्दीमध्ये ते काम होऊ नये म्हणून ते हेडच अंदाजपत्रकामधून मोडून टाकलं आणि ते काम रद्द केलं गेलं. परंतु 22 वर्षानंतर ते तारांगणाचं काम होतंय. ज्या प्रकल्पाचे प्रमुख प्रवीण तुपे होते त्यांनीच ते काम पूर्ण केले. म्हणजे मी 22 वर्षापूर्वी या कामाची सुरुवात केली होती. मला त्याचा आनंद होतोय. 22 वर्षानंतर तुमच्या करदात्याचे पैसे जवळपास 32 कोटी रुपये, जे 10 कोटीचं काम होतं ते 32 कोटीवरती काम केले.
आणि म्हणून पत्रकार मित्र मला अनेक वेळा विचारतात, भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेमध्ये होती आणि आपण तुम्ही काहीच बोलत नाही. मी चांगल्या कामाच्या बाबतीमध्ये सातत्यानं पाठिंबा दिला, परंतु चुकीचं काम असेल त्या ठिकाणी विरोध देखील केलेला आहे. चांगलं काम होतंय, लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा जरी असला चांगलं काम होतंय, त्या चांगल्या कामाला पाठिंबा दिला पाहिजे. कारण त्या कामाची किंमत, त्यावेळेची किंमत आणि नंतर झालेली किंमत हा या शहरातील करदात्याला प्रामुख्याने भुर्दंड बसतोय. आणि म्हणून मुद्दाम याचा उल्लेख मी या ठिकाणी केला. खास करून दादा आपण पालकमंत्री आहात, आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे अर्थमंत्री आहेत. बरेचसे प्रकल्प या शहरातले हे राज्य सरकारशी निगडीत आहे. प्रामुख्यानं पवना धरणाची पूर्णतः पवना नदी सुद्धा शहरामध्ये आज विविध प्रकल्पांचं भूमिपूजन लोकार्पण सोहळा आज ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतो, ज्यांच्या शुभास्ते होतो ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होते ते या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा, आमचे मार्गदर्शक खासदार सिद्धरामसिंह आप्पा, आमदार उमाताई, आमदार अश्विनीताई, आमदार अण्णा बनसोडे, खासदार अमरजी साबळे, ज्या नाट्यगृहामध्ये हा सोहळा होतो ज्यांच्या नावानं होतो आदरणीय त्या माडगुळ परिवारातील श्री सुमित्रा माडगुळकर आणि त्यांचे सर्व कुटुंबाचे सदस्य, विभागीय आयुक्त सौरभराव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, निवडणुकीचे आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे, आपले पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग, सर्व उपस्थित व्यासपीठावर शंकर शेठ, सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक बंधू. मला वाटतं आयुक्तांचं भाषण करत असताना, आयुक्त प्रास्ताविक करत असताना शहरामध्ये काय काय प्रोजेक्ट होणार आहेत आणि काय काय उद्घाटन झाले आणि पुढे काय काय करणार हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. माझा त्याचा थोडासा वेगळा आहे. त्यांनी काय काय करणार आहेत आणि काय काय आत्तापर्यंत झाले हे सांगितलं. मी त्याच्याबरोबर ते कोणते कोणते वर्षी झाले हे सांगणार आहे. त्याच्यात कळेल नक्की लोकांना की मागच्या 5 वर्षामध्ये काय काय झाले. सुरुवात तर मी अशी करतो, मी जास्त वेळ घेणार नाही. मला माहिती होतं गाडीत तुम्ही मला सूचना दिलेल्या आहेत, सूचनांचं तंतोतंत पालन मी करणार आहे. 5 मिनिटातच मी ओळखणार आहे. ही महापालिका स्थापन झाल्यापासून भाऊ एकच स्रोत होता आमच्याकडे पाण्याचा, तो म्हणजे पावना. आणि त्याच्यानंतर 52 वर्षांनी म्हणजे ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झाला त्यावेळेस या शहराला दुसऱ्या धरणाचं पाणी मिळालं, ते म्हणजे भामा अशकेटचं आणि अंदाज की तुमच्या काळात 2015 नंतर 2017च्या दरम्यान तो पाण्याचा कोटा आम्हाला मंजूर झाला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, हे शहर एकाच डॅमवर एकाच धरणावर अवलंबून होतं म्हणजे पावना. तर त्या पावनाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाला तरच आपल्या सगळ्यांना पाणी मिळायचं. आणि मग ते पाणी कधी कधी नंतर लोकसंख्या वाढत गेली आणि त्याच्यानंतर ते 1 दिवसाआड 2 दिवसाआड कधी कधी मालमध्ये अशी परिस्थिती झाली 4-4 दिवसानं पाणी यायला अशी परिस्थिती जाणवायला लागली. मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला की या शहरामध्ये आपण लोकसंख्या वाढत जर पाहिला तर आपण 10% जवळपास सरासरी वर्षाने आम्ही वाढतो. म्हणजे 30 लाख लोकसंख्या आहे तर साधारण आम्ही पुढल्या वर्षी 33 लाख. मग 30 लाख लोकसंख्ये 3 लाखाची वाढ झाली तर 3 लाख लोकांना लागणाऱ्या नागरिक सुविधा असतील, नागरिक काही समस्या असतील त्यांच्या किंवा नागरिक सुविधा ताण असेल तो दूर करण्यासाठी आपण काहीतरी विचार घेऊन काम केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं भाऊ आपण सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे या शहराची वाटचाल किंवा लोकसंख्येची आपण गुरुत्वाढ पाहत आहोत. आम्ही पुढल्या 30-40 वर्षामध्ये या शहराची लोकसंख्या काय असेल, या शहरामध्ये भासवणाऱ्या काय समस्या असतील त्याचा अभ्यास करून आम्ही हा सगळा आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण पाहिला असेल. त्यात पाण्याचं झाला, आता कचऱ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा साहेबांनी राहिले वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी आमचे चालू आहेत कचरा डेपोमध्ये. तर 1900 मला वाटतं 72च्या पासून त्या ठिकाणी कचरा टाकला जातो आमच्या ज्या भोसरी मतदारसंघामध्ये मोशीमध्ये. आणि तिथं आपण पाहिलं तर ज्यावेळेस आमची जुनी लोक आज सांगतात की आम्ही ज्यावेळेस त्या साईडला जनावर चरायला न्यायचे त्यावेळेस कधी डोंगर नव्हते, पण मागच्या 50 वर्षामध्ये तिथे 7-8 डोंगर असे झाले की त्या डोंगरावरनं थंड हवा यायची तर त्या डोंगराच्या हवेवरनं माणसं आजारी पडायला लागली. असे डोंगर त्या ठिकाणी तयार झाले. पण या मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही तिथे वेगवेगळे प्रकल्प तयार केले आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये ते सगळे डोंगर आम्ही सपाट करणार आहोत. म्हणजे कोणते डोंगर सपाट करणार होते? कचऱ्याचे.
पत्रकार मित्रांना मी सांगतो, कचऱ्याचे डोंगर आम्ही सपाट करणार आहोत. आम्ही आपण जे म्हणताय ते रॉयल्टीचे डोंगर वेगळे, हे वेगळे डोंगर, हे सपाट आहे. याच्याकरता आम्हाला जे काही त्रास झाला तो पण तुम्ही आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन केलं चंद्रकांत दादा, आणि ते आम्ही पूर्ण करत गेलो. कचऱ्याची समस्या आम्ही त्यावर अनुषंगानं हे करत गेलो. 1997ला या शहराची वाढ झाली आणि त्याच्यामध्ये काही समाविष्ट गाव आली. मग इकडनं रावेत, पिवळे, मामोदी असलं तर आमच्याकडे दिघीपर्यंत काही गाव. त्या गावाचा 20 वर्ष 1997 पासून ते 2017 पर्यंत जर आपण विकास आराखडा तयार केला पाहिला, विकास आराखडा जर पाहिला त्यांचा आणि त्याच्यावरची जर आपली कामाची गती पाहिली तर त्याच्यावर आपल्याला लक्षात येईल की 2017 ते 2023 पर्यंत जी कामं झाली ती मागच्या 20 वर्षात झाली. अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्या सगळ्या महानगरपालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी केला. त्यामुळं हे जी पण दूरदृष्टी ठेवून काम करण्याचा आपला संकल्प आहे. तसंच आम्ही सुद्धा, आम्हाला माहिती आहे महाराष्ट्र आज वेगळ्या म्हणजे एका अशा उंचीवर नेण्याच्या प्रयत्नात आपण आहात की ज्या महाराष्ट्राची ओळख आता आपण गाण्याने सुरुवात केली, जय जय महा. आणि आम्हाला खात्री आहे भाऊ की तुम्ही त्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि तुम्ही दोघंही या महाराष्ट्रामध्ये दूरदृष्टीचा विचार करताय. आम्ही त्या अनुषंगानं काम करतो. आज ज्या सभागृहामध्ये आपण बसलो, ज्या सभागृहाचं उद्घाटन भाऊ आपल्या हस्ते झालं, मला फार मनापासून सांगायला आनंद वाटतो की याची सुरुवात मी स्थायी समितीचा चेअरमन असताना याची सुरुवात झाली. म्हणजे मला पण फार आनंद आहे. मला तसं पाहून पण म्हणणार नाही की याला नाट्यकलामध्ये इंटरेस्ट असेल, पण आम्ही त्यावेळेस त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि भाऊ ज्यावेळेस मी चेअरमन होतो त्यावेळेस आमचे मित्र राजू मिसाळ नगरसेवक होते. त्याच्यानंतर आपले तिन्ही नगरसेवक, नंतर अमित गावडे झाल्या, नंतर आमच्या मोरेताई झाल्या उपमहापौर, त्यानंतर बाबरताई झाल्या. या सगळ्यांनी सुद्धा याच्यामध्ये आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून याच्यात काय डेव्हलपमेंट करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा त्यामुळे सूचना केल्या आणि त्या आयुक्तांनी मान्य केल्या.